फडणवीसांकडून शरद पवार गटाच्या जिल्हा परिषद सदस्याची भेट. प्रवीण माने सुप्रिया सुळेंचे इंदापूर तालुका प्रचार समितीचे प्रमुख आहेत आणि त्यांची फडणवीसांनी भेट घेतलेली आहे. फडणवीसांकडून शरद पवार गटाच्या जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांची भेट त्यांनी घेतलेली आहे. प्रवीण माने हे सुप्रिया सुळेंचे इंदापूर तालुका प्रचार समितीचे प्रमुख आहेत. त्यांची भेट आता फडणवीसांनी घेतल्याने चर्चा सुरू झालेल्या आहेत. हे दृश्य आपण पाहतोय. ज्यावेळी ही भेट झालेली आहे त्यावेळची ही दृश्य आहे. फडणवीसांनी पवार गटाच्या प्रवीण माने यांची भेट घेतलेली आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे मात्र समजू शकलेलं नाहीये. या बैठकीचं कारण समजू शकलं नाही. मात्र ज्यावेळी ही बैठक झाली त्यावेळची ही दृश्य. प्रवीण माने हे सुप्रिया सुळे यांचे इंदापूर तालुका प्रचार समिती प्रमुख आहेत आणि त्यांची भेट फडणवीसांनी घेतल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत. योगेश, या भेटीमागचं कारण काय, काही समजू शकलंय का? वृषाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इंदापूरच्या दौऱ्यावरती आहेत आणि इंदापुरात थोड्याच वेळात भाजप कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वीच इंदापुरात दाखल झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ लगेच प्रवीण माने यांची भेट घेतलेली आहे. त्यांच्या निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतलेली आहे. प्रवीण माने हे शरद पवार गटात आहेत. त्यासोबतच सुप्रिया सुळे यांचे प्रचार समिती प्रमुख आहेत इंदापूर तालुक्याचे. त्यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू झालेल्या आहेत. प्रवीण माने हे कदाचित अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे आणि गेल्या काही दिवसांपासून ते सुप्रिया सुळे यांचे प्रचार करत होते. मात्र आज देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यामध्ये त्यांची भेट घेतल्यानंतर राजकीय तर्कवितर्कांना सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस यांचा मेळावा सुरू होईल. हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत यांनी या संपूर्ण मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि जे काही भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे ती दूर करण्यासाठी आजचा हा मेळावा आहे. आणि एकूण जर बघितलं तर बारामती लोकसभा मतदारसंघातलं वातावरण आता तापायला सुरुवात झालेली आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आजचा हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. जी काही नाराजी आहे ती दूर करण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस आज इंदापुरात दाखल झालेले आहेत. मात्र इंदापुरात दाखल झाल्यानंतर शरद पवार गटाला हा मोठा धक्का म्हणता येईल. कारण जर प्रवीण माने यांनी जर अजित पवार गटामध्ये प्रवेश केला तर हा एक शरद पवार गटासाठी धक्का म्हणता येईल. वृषाली, नक्कीच योगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.